तर तुम्ही पाहू शकता इथं लाईफ जॅकेट घालण्याची प्रतिक्रिया चालू आहे. साहिल तुला कसं वाटतंय? स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. हा स्वर्ग इथे इथं स्वर्ग असा आहे जाऊ नको एवढ्या लोक. स्वर्ग हे नरकासारखं वाटते. हे नरकासारखंच वाटणार आहे, पाताळासारखं वाटत. धन्यवाद. आता आपण बसलेलो आहोत बोट मध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथलचा व्ह्यू इतका अप्रतिम आहे ना. आता कळलं कोकणला येण्यासाठी सगळे का एक्साइटेड असतात. आम्हाला गोव्याला पण जायचं होतं पण गोव्याचा प्लॅन जरा फ्लॉप झाला त्यामुळे ती स्टोरी टाकली गोव्याची आणि आले कोकणात, ती गोष्ट वेगळी आहे. पण मनाला दुःख आहे गोव्याला. आणि मला आता खूप आनंद होतोय की गोवा सोडून पण कोकणला आले. कोकण मध्ये एवढी शांतता आहे ना, तुम्हाला कुठे एक्सपिरियन्स करायला नाही भेटणार. आणि तुम्हाला आपण आतमध्ये जाणार फक्त तर ही आहे भूमी आणि ती आहे क्रांती. ही काळा म्हणजे काळे ड्रेस काळ्या ड्रेस मध्ये आहे. कोण? मी भूमी. आणि हे आहेत आमचे सेन्सी. तुम्ही तर यांना ओळखताच. नवीन ओळख करून द्यायची. सेन्सी म्हणजे आधीचे ब्लॉग मध्ये आम्ही तुमची ऑलरेडी ओळख करून दिलेली आहे. सकाळ 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 सकाळी आम्ही चांगला नाश्ता केलेला आहे काठीचा. या दोघांनीच, आम्ही नाही. आम्ही काहीच केलं आहे. मंद बदक हो तिकडे बघ. हो हे बघा तिकडे मासे का? मासे. बाय बाय. टाटा. बाय बाय. बघा आमचे मासे. जॅकेट बाय साया. आम्ही दोघं राहिले. दोन जण. मी तुम्ही सार्थक. अजून एक द्या. पाण्याला त्रास नाही होऊ म्हणून मी जॅकेट घातलंय. सेन्सी आहे घालायचं कसं? पाण्याला धक्का लागेल. मला घालून मी घालू कसं? तू फोटो काढ ना तुझे. कोणत्या? 90-21-09. मालवण तालुक्याच्या नाशिकला आपलं देवबाग गाव आहे म्हणून याला देवबाग संगम असं प्रसिद्धीच आहे. हे आपल्या देवबाग गावचं लास्ट एंड झालं इथे. इथून तुम्ही मालवण पर्यंत चालत जाऊ शकता. देवबाग, तारकर्ली, मालवण एकसारखं 12 किलोमीटरचं बीच आहे. पाण्याचा कलर चेंज झालाय आता ग्रे झालं. तुम्ही नक्की आहे आपलेश्वर. खूप सुंदर अप्रतिम व्ह्यू आहे आणि निसर्गाचा आनंद घेण्याचा त्याची सोय चालू आहे. नाश्ता आता नाश्ता धन्यवाद मनापासून. जिम्मेदारी नागरिक प्रामाणिक माणूस आहे मी. सरांचा स्टुडंट आहे म्हणून मनापासून असंच पलीकडे पडायला. व्हिडिओ काढ ना, व्हिडिओ स्टार्ट कर. पण खायचं होतं पण मी नजर लावली म्हणून तुम्ही माझ्या नादी लागू नका. आपल्याकडे पैसेच सर देऊ तुम्हाला. पैसेच सर आपल्याकडे पैसे. तुम्हाला एक मध्ये तुम्हाला करून देऊ. असं सर $5 पण देऊन टाका. $5 मध्ये काय होणार? एखाद्या लाखभरात नाही का, 1-2 लाखात देऊन टाकू. लय जास्त नको. लय कोटीनी प्रॉपर्टी, कोटीनी रेट आहे. तुम्ही फक्त काय करा, तुम्हाला मी समुद्र देणार.
ती समुद्राखालची जमीन आमची. ते तुम्ही कसं घेऊन जायचे ते तुमच्या पद्धतीने घेऊन जा. बरं. सार्थक बोला मग भाई सगळे पैसे बॅग बॅलन्स सगळं बाहेर काढ. सगळं बाहेर काढायचं का मोठे सगळ्यांना आपण मोठे मोठे business सगळ्या आपण हे करू आपल्या प्रॉपर्टी दाखवल्यावर. काय तिथं एक नवीन मस्त थोडा छोटासा डोंगर बघायला मिळतोय आणि त्याचा आकार पण खूप छान आहे, सुंदर आहे. नेक्स्ट हमारी बघू शकता. आणि ते लाईट हाऊस पहिलं लाईट हाऊस कुठे कमीत कमी बोटची राईड आहे सर किती 50 किलोमीटर ना 50 किलोमीटरचा टूर आहे हा सगळा. 50 ते 60 किलोमीटर जायचं यायचं आणि तुम्हाला एक खूप भारी मजा नाही अशी व्यक्ती सांगायची. बोर नंबर 1, बोर नंबर 2, बोर नंबर 3, बोरिंग नंबर 4, बोरिंग नंबर 4, ढापणा नंबर 3, बोरिंग नंबर 6. बोरिंग नंबर 5, पाठीमागे बोरिंग नंबर 6. एन्जॉय करायचं. आपण ते एन्जॉय करायला आलोय ते एन्जॉयच होणार आहे, धांदल नाही होणार. आणि ही की रात्रीचा व्हिडिओ दाखवला सगळ्यांना. मीठ कमी असल्यावर होय असे हे का कडक आहे का मीठ मीठ काय लागत सांगा लगेच देतो तुम्ही मिक्स लगेच ऐ, थोडं ऐ. मिक्स याला फेका पहिलं बाहेर जे काही कामच नाही. याला फेका उचलून टाकायचं हाय हिंमत उचलायची तुला अरे जर उचललं तर मग तुला तू उचल जाशील का? एकटा उचल अरे एकटा उचलीन दाखवा एकटा उचलीन. उचल भाऊ अंगावर त्या उचलून येणार त्या पोलवर उभं राहू. कोणती या? आपण ते नाही कधी मूवी सीन करू असा. हा टायटॅनिक मॅडम तिकडे तुम्ही इकडे अरे तुमच्या दोघांचा म्हणतोय. हा. तुमच्या दोघांचा. हे समोर तुम्ही बघू शकता हे आपली फॅमिली पण आहे, सरांची फॅमिली आहे ती. आम्ही आमचे कराटेचे प्लेअर वेगळे आले आणि आमचा घ्या आम्ही तुमचा घ्या. बाय करा बाय. आणि वेगळे बघा तिथं शुभम दादा पण आहे आणि एक नंबर व्ह्यू आहे. पुढे हो, हे बघ, केवढा डॉल्फिन होता. गाईज आता तिथं आपल्याला डॉल्फिन बघायला भेटलंय. तुम्हाला दिसतं की नाही काय माहिती आता. हां तिथे बघा समोर व्हाईट मध्ये का दिसलं का थोडं हलती बोट म्हणून दिसत नाहीये का दिसत असेल समोर बघा. हा ओके. इकडं सरांची फॅमिली मस्त वातावरण आहे. जवळ घ्या बोटीच्या. इधर फोन धर. फोटो घे अरे व्हिडिओ काढ राहिले. फोटो काढ. फोटो काढ काढायची. आतून आहे का लवकर काढ. सर का साक्षी थोडं. गाईज एक नंबर व्ह्यू. आता मी तुम्हाला दाखवलं होतं तिथं गेलो होतं नव्हतं, आता तिथं जायचंय आणि एकदा परत वेगळ्या म्हणजे जागेतून आतमधून जायचंय. व्हिडिओ काढा चालू ठेवा. वाव, एक नंबर अतिउत्तम. हा गोल्या मागे सगळे मागे. सगळे मागे. बोट पुढे जात नाही मागे ये रे. तिथले फक्त व्हिडिओ काढा. व्हिडिओ काढा. बोट मध्ये येऊन कसं वाटतं तुम्हाला? एकदम भारी बोट मध्ये येऊन आम्हाला एकदम आनंद झाला आहे. एकदम छान एक नंबर. पण गोव्याला जायचं होतं पण नाही गेलो. दुःख झालं मला एक प्रकारे. लय दुःख. जाऊया ना तुझं दुःख आम्ही समजून घेऊ शकतो साई. समजू शकतो ही आमची क्रांती आहे. क्रांती नाव आहे पण कधी क्रांती झाली नाही. सगळ्यात नाही असं नाही आहे. सगळ्यात म्हणजे मानायची चांगली आहे. ही आमची भूमिका. निकनेम आहे तिचं भूमी. पण कधी नाही केलं तिने भूमी म्हणून आहे भूमी. हे आमचं साईनाथ आहे. साईनाथला शिरखुर्माला आवडतो. शिरखुर्मा
आपले गेलं सांगा आपण त्याचं लाईट हाऊस ब्रिटिश काळामधलं लाईट हाऊस आहे ते. हा योच होता योच. हां त्या का तिथं तुम्हाला दिसत असेल वरती. हां तोच. इकडं ना रॉक गार्डन टाईप आहे इकडं. म्हणजे तिथून नव्हतं आलो, पलीकडून आलो होतो. तिथं पण बघावं. एक नंबर. जेवढे फोटो व्हिडिओ काढता येतील तेवढे काढून घ्यायचं. मग नंतर काय सांगता येतं, नंतर येता येते की नाही. होय मागे बसा आपण थोडंसं पुढं स्लोच काढू. हां चला. आयो राहिले किती भारी पाणी इथं घ्या मला इथं आता घ्या. चालूच ठेव. सरांच्या फोनला चार्जिंग नाही म्हणून बंद करावं लागतं. ते 60 काय ते थोड्या वेळ थांबल्यानंतर 60 वाव. बघू शकता आलो होतो. आता अपोजिट साईडला चाललोय. अपोजिट साईड समुद्र एवढा मोठा आहे की खूप मोठा आहे. ते व्ह्यूज आनंद बघा समोर. लाईट हाऊसला वर जाण्यासाठी मार्ग काय? जातच नाही. त्यांना विचारलं लाईट हाऊस मध्ये वरती जायला जागा आहे का, ते बोलतात नाही. तुम्ही बघा. अंदमान निकोबारला होय तो का कोचे अंदमान निकोबारला तिथं तो होडीवर दिसतो का, तो करून आलाय. अरे बापरे खूप आहे. बरोबर ना तेवढं टिकलं. तो जो होता ना तो एवढ्या वरतून उडी मारून खाली यायचा. गाईज आपण भेटू थर्ड पार्टला. बाय बाय.